डेंजर ऑफ रोडिंग करून ना खरंच आमची वाट लागली। मी निकिता आणि म्हैसूरमधला आजचा आमचा दुसरा दिवस। तासभर नाश्ता करून झाल्यावर वाघ, हत्ती, सिंह बघायला आम्ही इथल्या झू मध्ये आलो आणि खराखुरा वाघ आणि सिंह बघून तर मला घामच आला। इथं प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे एवढे प्रकार होते जे माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यात मी पहिल्यांदाच बघितले। मोराला बघून मी इतकी खुश झाले, पण पुढे गेल्यावर सापांचे एवढे प्रकार बघून माझ्या अंगावर काटाच आला। झू मधले प्राणी बघून कंटाळा आल्यानंतर आम्ही खऱ्याखुऱ्या जंगलात जाऊन प्राणी बघायचं ठरवलं। त्या स्नोवी आणि तिचे मम्मी पप्पा आमच्या सोबत असल्यामुळं ऑफ रोडिंगला चांगलीच मजा येणार होती। आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदाच इतक्या खतरनाक ऑफ रोडिंगचा अनुभव घेतला होता, पण या टेकडीवरून दिसणारा व्ह्यू इतका वाव होता ना की आम्हाला कोणालाच परत जायची इच्छा होत नव्हती। इथला जमेल तितका व्ह्यू मी माझ्या कॅमेरामध्ये कैद केला। त्यानंतर अण्णा आम्हाला घेऊन निघाले जंगल सफारीला। अर्धा रस्ता संपत आला तरी एकही प्राणी न दिसल्यानं मी जरा नाराजच झाले। तर पुढे माकडांची एवढी मोठी टोळी आमच्या स्वागतासाठी बसली होती आणि अचानक झाडांमधून आम्हाला एवढा मोठा प्राणी दिसला। हरिण आणि मोरांची तर लाईनच लागली होती। या जंगल सफारीचा आम्ही इतका मनमुराद आनंद घेत होतो की पुढे रस्त्यावरून जाणारा महाकाय हत्ती बघून आम्ही आमची जंगल सफारी इथंच थांबवली।